नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? हात ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान नवीन व्लॉग मध्ये। तर आज कडे तुमच्या मनाचं जसं आज आपलं राम मंदिरचं उद्घाटन आहे 550 वर्षानंतर, तर आज आपल्या पूर्ण भारतीयाला आपले जेवढे पण आहेत, जो आपलं स्वप्न होतं ते आज पूर्ण झालेलं आहे आणि खूप आनंदाने जसं दिवाळी साजरा चालले तसे चाललेले आहे। पिलू चाललेली बाहेर, माझा के नाचतोय, क्रिश माझा नाचतोय, तर का नाही कृष्ण त्याचा रूप आहे रामाचा। तर चला, तुम्हाला आज खूप महत्वाचं तुम्हाला भेटायचं, तर जावई बापू आता बघा माझा केस प्रॉब्लेम होतोय तिला। अगं ही स्टाईल आहे गाय, हा ती काढती पण लावती पण। तर चला, आज तुमच्या जावई सोनू बाहेरचे बंद करतो राजा, तर जावई बापूंसाठी मी काहीतरी जेवण बिवण बनवत आहे आणि आज आपण सगळ्यांनी गोडवास बनवलेला आहे आणि त्यासाठी मी पण गोडवा आणि कमेंट आलेले आहेत आपले ह्याच्या आधी की ताई, मी वर्षाताईंची पण कमेंट आलेली आजही आहे आणि माझ्या चंदा मावशींची पण पोळी बनवली म्हणून आलेली आहे। तर माझ्या वर्षाताई पण लाडू वगैरे खूप काय म्हणजे गोडवस बनवलेला आहे, तर मी पण आज पुरणपोळीचाच बेत आहे। तर मी पण आज का नाही खूप म्हणजे तुम्हाला काय बघायला भेटल आणि आज तुमचं स्वप्न जसं आपलं सर्वांचं स्वप्न मंदिराबद्दल पूर्ण झालेलं आहे, श्रीराम प्रभू बद्दल मला भीती वाटते गायला म्हणून बघते। तर चला, तुमच्या जावई बापूंकडून आज तुमचे जावई बापू स्वतः आपल्या आवाजातील म्हणजे खुशी जाहीर करणार आहे राम मंदिराबद्दल। कधी बोलणार नव्हते कधी काय, पण आज इतक्या वर्षानंतर जी त्यांचा म्हणजे आपल्या सगळ्यांचं स्वप्न पुरं झालेलं आहे। सर्व स्वप्न नाही, ती सर्वांचं म्हणजे भारतीयसाठी आपल्या खुशीचा दिवस आहे। तर चला, आज तुमच्या जावईंना भेटा आणि काय बोलते ते आता फट त्यांना निघायचं आहे आणि तुम्हाला सांगतेच मी काय होते। आणि चला, तुमच्या जावई बापूंना भेटा। जय श्रीराम। आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी खास असा दिवस आहे, त्याला कारणही असेच आहे। 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून प्रभू श्री रामचंद्र माता सीतेबरोबर अयोध्येत परतत असताना लोकांनी दीपोत्सव साजरा करून त्याचे स्वागत करण्यात आले। तो युग होता त्रेतायुग, आज आहे कलियुग। प्रत्येकाला आपल्या हक्काचं घर पाहिजे असतं, प्रत्येकाला आपल्या स्वतःच्या मालकीचे, हक्काचे आणि स्वतः बांधलेले पाहिजे। तर कलियुगमध्ये पण तेच होतं आणि त्रेतायुगमध्ये पण तेच होतं। त्रेतायुगमध्ये पण सीता मातेने श्री प्रभू रामचंद्राला सांगितले होते की आपलं घर कधी होणार आणि स्वतःचं कधी होणार। तेव्हा श्री प्रभू रामचंद्राने सांगितले होते की त्रेतायुगमध्ये की हनुमानजी आपणाला आपल्या स्वतःचं हक्काचं घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील आणि त्रेतायुगमध्ये हनुमानजीने श्री प्रभू रामचंद्राला राज्याभिषेक करण्यासाठी फार महत्त्वाची कामगिरी केली होती। तसंच कलियुगामध्ये श्री माता 550 वर्षापासून श्री प्रभू रामचंद्राबरोबर एका टेंटमध्ये राहते। तर प्रत्येक दिवशी श्री प्रभू रामचंद्राला माता सीता विचारत असते की आपलं हक्काचं घर कधी होणार, आपलं स्वतःचं घर कधी होणार। आपण 550 वर्षापासून या टेंटमध्ये राहतोय, कुणालाही दया येत नाही। तर प्रभू श्री रामचंद्र हसून सांगत आहे, हे सीते, त्रेतायुगमध्ये माझा राज्याभिषेक करण्यासाठी श्री हनुमानजीने मला मदत केली होती। या कलियुगामध्ये मला माझ्या हक्काचं आणि स्वतःचं असं घर मिळवून देण्यासाठी श्री नरेंद्र मोदीजी येत आहेत आणि ते येत आहेत 22 जानेवारीला हा दीपोत्सव साजरा होत आहे। श्री माता सीता आणि प्रभू श्री रामचंद्र आपल्या टेंटमधून 550 वर्षाचा जीवन प्रवास पूर्ण करून नवीन मंदिरच्या गर्भगृहामध्ये आज 22 तारखेला गृहप्रवेश करत आहे। त्यामुळे सर्व भारतीयांना याचा आनंद होत आहे आणि हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी 550 वर्षाचा कालावधी लागला। तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, आपण सर्व भारतीयांना माहीत आहे त्रेतायुगपासून आतापर्यंत श्री प्रभू रामचंद्रांना एका टेंटमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि त्या टेंटमध्ये
श्री प्रभू रामचंद्र आणि सीता माता यांना 550 वर्षाचा कालावधी पूर्ण करण्यात आला। तर हे दुर्भाग्य आहे आणि ते दुर्भाग्य आता एका आनंद उत्सवामध्ये साजरा होत आहे। त्यासाठी श्री नरेंद्र मोदीजींनी अयोध्येमध्ये आज 22 तारखेला दीपोत्सव साजरा करून श्री प्रभू रामचंद्र आणि माता सीतांना टेंटमधून 550 वर्षापासून एका टेंटमध्ये राहत असताना त्यांना दीपोत्सव साजरा करून नवीन मंदिराच्या गर्भगृहामध्ये स्थानांतरित करण्यात येणार आहे। त्यालाच आपण गर्भगृहामध्ये स्थापित करण्यात येणार आहे। याला 550 वर्ष लागली। तर हे आपलं दुर्भाग्यच आहे असं म्हणावं लागेल। पण आजचा दिवस श्री नरेंद्र मोदीजींनी पूर्ण केलेला आहे, त्यासाठी त्यांचे आपण आभार मानले पाहिजे। जय श्रीराम। बापूंना भेटला तर जावई बापूंना एवढे व्हिडिओ बनवून तर किती वेळा कॉल झाला आणि त्यासाठी त्यांना डिस्टर्ब पण होत होतं। व्हिडिओमध्ये बोलताना खूप काय बोलायचं होतं, श्रीराम प्रभू बद्दल आणि सीते मातेबद्दल, त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे। पण बोलायचं होतं जावई बापूंना, पण कॉल खूप येत होता, त्यामुळे ते गेले। म्हणले की साहेब लवकर ऑफिसमध्ये पोचा, कारण आज हाफ डे म्हणून सांगितलेलं आणि त्याच्या आधीच बोलवलेलं आहे। किशा नाही फाडते तर आधीच बोलवलेलं आहे, कारण फौजींची असलंच असती लाईफ, कारण त्यांना कधी काय बोलवतील, कुठं जायला लागेल त्यांचं काही टाइम टेबल नसतो। त्यामुळे ना ते जे पण बोलायचं होतं खूप बोलायचं होतं आणि किती बोलेल तेवढं आपण दिवसांदिवस बोलत गेलो। श्रीराम प्रभू आपले सीते माता या आपले लक्ष्मण काय करत असते काय माहिती, इकडे बाबा इकडे, मला लई भीती वाटते गायची, त्यामुळे ना त्यांचं बोलावं तेवढं कमीच आहे। आणि आज सगळा आनंदाचा दिवस आहे, सगळे दिवाळीसारखी साजरा करत आहे। दिवाळी साजरा करा आनंदीने। आणि बघा माझा राजा पण दिवाळी साजरा करतो। किशा नावी नावी किया पापाने करवाया नावी, तो पापा हाँ दीदी के साथ नावी किया, पप्पा ने दीदी मम्मी डाला इसको। हाँ तर मला सांगायचं आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगते, तू मम्मीच आहे ना गाय, मग कुठं मी म्हणते पप्पा आहे म्हणून। तर गेले पप्पा ड्युटीवर गेले आणि भेटला पप्पी हमारी ड्युटी गई, पप्पी ड्युटी गई, बघितलं पप्पी सोनू पिलू पप्पी म्हणतात पप्पांना, पप्पी लाडात आली ना पप्पी म्हणतात, मग ती पण पप्पी करती रात्री 1 वाजता उठून एवढे हसले जावई बापू, म्हणती गाय पप्पी बोल रही है, पप्पी बोली ना पापा को, पप्पी को सॉरी बोलो ना मम्मा म्हणती मला, पप्पी को सॉरी बोलो, बोल दिया मैंने सॉरी। तो चला जावई बापू बोले हाँ पापा चले गए, बोलो ड्यूटी चले गए हमारे पापा। तो पापा ने खूब दिनों बाद आपसे से मिला है, पापा के पास बहुत कुछ ऐसे बात करने के लिए, लेकिन पापा नहीं बोल पा रहे। हाँ लिपस्टिक लावले म्हणते, लिपस्टिक नाही आहे लिप बाम आहे, लिपस्टिक लाव म्हणते, लिप बाम नको म्हणते। तर चला पापा तुम्हाला जसं कुठलं काय असलं तर फंक्शन मध्ये असे भेटतात, पण वेळ नसतो, त्यांना समजून घेतात तुम्ही आणि सांगायची गरज नाही, ती कुठले व्यक्ती आहेत। हा प्रत्येक फौजी असेच असतात, काय वेळ काळ हवा असतो त्यांना। आणि चला खूप दिवसांनी आज त्यांनी आपल्या आवाजात आपल्या ह्याच्यात थोडं 4 शब्द का असताना राम मंदिराचं उद्घाटन बद्दल, श्रीराम प्रभू त्यांच्याबद्दल, या सीते माता जी पण आहे 4 शब्द बोलले, पण मला पण आनंद झाला, कारण तू वाटलं की चला आजचा चांगला मौका आहे, आपण काय थोडंफार बोलू। आणि त्यात बोलत होते, कॉलाला गेले तर काय नाही, तर काळजी घ्या आणि नक्कीच कमेंट करा आणि सर्वांनी आनंदित खुशीत दिवाळीसारखं गोडवा घरात बनवा, दिवे वगैरे आपले जे पण आहे दिवाळीच्या वेळी। आता तर एवढंही कोण करणार नाही दिवाळीसारखं, पण दिवाळीपेक्षा जास्त खुशी अशी होती का नाही तर मला झाली। आज माझ्या चेहऱ्यावर बघू शकत असताल तुम्ही, आज मी एवढं सकाळी उठून पुरणपोळी म्हणजे लवकर स्टार्ट केलं होतं, मला माहित होतं यांचा कधी पण फोन येईल जातील, तरी पण मला काही थकावा आला नाही, म्हणजे अलगचं फिलिंग होत होतं। चला बाबा इतक्या वर्षाचं आपण नव्हतो, आपल्या आधी 550 वर्षानंतर पहिल्यांदा साजरा होत आहे, तर म्हणलं उद्घाटन होत आहे तर ही कुणाला खुशी होणार नाही सांगा बरं। तर बसले गायो, सोनू पिलू गेले, जावई बापू गेले आणि येतील, मी भेटते, काळजी घ्या, धन्यवाद।